1983 सालापासून या पुरस्काराला सुरुवात झाली. एस.एम. जोशी या पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि दरवर्षी विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा केला जातो. ज्या ज्या व्यक्तींचं भारताच्या जडणघडणीत हा मोठा सहभाग राहिला आणि ज्यांनी फक्त भारतातच नाही पण जागतिक पातळीवर नावलौकिकी मिळवली अशा लोकांचा सन्मान दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन हा केला जातो. यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त एकत्र बसले तेव्हा आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर श्री अजित डोवाल यांचं नाव सगळ्यांच्या समोर आलं आणि त्यामुळे यंदाच्या वर्षीचा पुरस्कार हा डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचं कार्य ॲज अ इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून आपण बघितलं तर खूप मोठं राहिलेलं आहे. 12 वर्षाहून अधिक सर्वात लॉंगेस्ट सर्विंग ते नॅशनल ॲडवायझर आहेत, सिक्युरिटी ॲडवायझर, आणि 33 वर्षापेक्षा जास्त अनुभव त्यांचा इंटेलिजन्समध्ये हा काम करण्याचा आहे. खूप लहान वयापासून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून भारताला सुरक्षित ठेवण्याकरता खूप चांगले उपक्रम हातात घेतले आणि बरेचसे त्यांचे क्लासिफाईड्स आहेत. पण आपल्याला रिसेंटली अगदी काही जर का आपण बघितले तर उरी, नंतर सर्जिकल स्ट्राईक असेल, बालाकोट एअर स्ट्राईक असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, मिझोरामचं याबद्दलचं त्यांनी घेतलेली भूमिका असेल, ऑपरेशन ब्लॅक थंडर असेल, जे अनेक लोकांना त्याच्यात त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे. पाकिस्तानी एजंट म्हणून तिथे आत ते शिरले. खूप एक भारताला विदाऊट मेकिंग नॉईज म्हणता येईल सिक्युअर ठेवण्याचं कार्य जे करतात, ज्यांचं नाव कधी पेपरला येत नाही, त्यांना कुठल्याही टाळ्यांनी कधी रेकग्नेशन मिळत नाही, कुठल्या हेडलाईन्सने मिळत नाही, पण ते सायलेंटली ही बॅटल लढत असतात आणि देशाला आतंकवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवत असतात. अशा व्यक्तीचा सन्मान यंदाच्या वर्षी करावा असं सर्व विश्वस्तांच्या समोर आलं. त्यामुळे अशा क्षेत्रातल्या व्यक्तीचा पहिल्यांदाच टिळक स्मारक संस्थेतर्फे हा सन्मान होतो आहे. 1 ऑगस्टला सकाळी 12 वाजता हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळच्या ग्राउंडमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर हा पार पडेल. आपले सन्माननीय गृहमंत्री श्री अमित शहा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार हे देखील या कार्यक्रमाला इथे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नमस्कार. सर्वप्रथम टिळक स्वराज्य संघ आणि टिळक स्मारक ट्रस्ट या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन आपण ज्यांचं देशाच्या जडणघडणीत मोठं योगदान राहिलेलं आहे अशा व्यक्तीचा सन्मान हा करत आलो. 83 साली कैलासवासी जयंतराव टिळकांनी या पुरस्काराला सुरुवात केली. एस.एम. जोशी त्या पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर निरनिराळ्या क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान सत्कार दरवर्षी इथे 1 ऑगस्टला केला जातो. देशाच्या जडणघडणीत आणि भारताला एक प्रगतिशील राष्ट्र बनवण्याकरता ज्यांचं योगदान राहिलं आणि ज्यांनी फक्त देशातच नाही पण जागतिक पातळीवर नावलौकिकी मिळवली अशा लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला दरवेळेला केला जातो. निर्णय क्षेत्रातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान आपण इकडे केलेला आहे. मग ते उद्योग क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रात काम केलेले असतील, अर्थतज्ञ असतील, अनेक शास्त्रज्ञांचा सत्कार आपण इकडे केला, रेव्होल्युशनरीजचा केला. काही नावं घ्यायची झाली तर एस.एम. जोशींनंतर श्रीमती इंदिरा गांधी यांना आपण हा पुरस्कार दिला होता, ए.से. डांगेंना दिला होता, अच्युतराव पटवर्धनांना दिला होता, श्रीमती सुधाताई जोशींना दिला होता, पांडुरंग शास्त्री आठवलेंना दिला होता, डॉक्टर शंकरदयाल शर्मांना दिला होता, श्री अटल बिहारी वाजपेयीजींना दिला, उद्योजकांमध्ये श्री राहुल बजाज यांना दिला, डॉक्टर विजय भटकरांना दिला, डॉक्टर सायरस पुनावालांना दिला, डॉक्टर टी.सी. थॉमस, अविनाश चंद्र, डॉक्टर ई. श्रीधरन, डॉक्टर कोटा हरिनारायण अशा अनेक लोकांचा सन्मान आपण इकडे केलेला आहे. रेव्होल्युशनरीजमध्ये ग्रीन रेव्होल्युशन करणारे आणि व्हाईट रेव्होल्युशन करणारे वर्गीस कुरियन आणि ग्रीन रेव्होल्युशन करणारे एम.एस. स्वामीनाथन यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी केला.
गेल्या वर्षी सन्माननीय नितीन गडकरी यांना आपण हा पुरस्कार दिला होता. त्याच्या अलीकडच्या वर्षी श्रीमती सुधा मूर्तीजींना हा पुरस्कार दिला. 3 वर्ष आधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना देखील हा पुरस्कार दिला गेला होता. विविध क्षेत्रातलं काम या सर्व थोर पुरुषांचं बघून दरवर्षी सर्व विश्वस्त मंडळी मिळून एक नाव ठरवतात आणि 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर केला जातो. यंदाच्या वर्षी जेव्हा सगळेजण एकत्र जमले तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाव श्री अजित डोवाल यांचं सगळ्यांच्या एकमताने पुढे आलेलं आहे. श्री डोवाल यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत आणि 12 वर्षापेक्षा जास्त काळ ते याला सर्व करतायत त्या पोझिशनला आणि लॉंगेस्ट सर्विंग हे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत. त्यांचे अनेक मिशन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. नावं घ्यायची झाली तर 46 नर्सेस ज्या इराकमध्ये ट्रॅप झाल्या होत्या त्या मिशनमध्ये ते होते. उरी टेरर अटॅक आणि सर्जिकल स्ट्राईक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुलवामा आणि त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक आपल्याला माहिती आहे. डोकलाम इंडिया चायना स्टँड ऑफ आपल्याला माहिती आहे. नॉर्थ ईस्ट दिल्ली रायट्समध्ये त्यांचा एक इम्पॉर्टंट रोल होता. 22 नॉर्थ ईस्ट मिलिटंट्स लीडर्स फ्रॉम म्यानमार यांच्यासुद्धा उपक्रमात त्यांची मोठी लिडरशिप ही राहिलेली आहे. ऑपरेशन सिंदूर तर आता अगदी जवळून आपण सगळ्यांनी बघितलं. अनेक त्यांचे मिशन्स या क्लासिफाईड आहेत ज्या स्वाभाविक आहे की एक इंटेलिजन्स ऑफिसर्सच्या क्लासिफाईड असणार आहेत. पण त्यांचं काम पाकिस्तानमध्ये अंडरकव्हर म्हणून केलेलं काम आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून भारताला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जी आजपर्यंत ते आपल्या खांद्यावर पेलवत आले आणि त्याकरता यंदाच्या वर्षी सर्व विश्वस्तांनी ठरवलं की लोकमान्य टिळकांच्या नावाचा जो पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार आहे तो श्री अजित डोवाल यांना यंदाच्या वर्षी हा प्रदान करण्यात येत आहे. सायटेशन मोनिकला ग्रुप आहे असं पुरस्काराचं एक स्वरूप असतं. पुढलं सांगतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले सन्माननीय गृहमंत्री श्री अमित शहाजी या कार्यक्रमाला येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार हे देखील या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 12 वाजता हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळचं जे ग्राउंड आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर म्हणजे कटारियाचं ग्राउंड तिकडे हा कार्यक्रम होणार आहे. अजून त्याविषयीचं डिटेल प्रोग्राम हा कार्यक्रमाच्या नजदीकी आम्ही सगळ्यांना तो कळवू. अजून वरून मिनिट टू मिनिट प्रोग्रामचा सगळा क्लिअरन्स यायचा आहे. तो आला की हा सर्व प्रेसला आम्ही तो आमच्याकडे एकदा हातात आला की आम्ही सगळ्यांना कळवू. बरीच रिकमेंडेशन्स असतात पण शेवटी ते मिळून जेव्हा ठरवलं जातं तेव्हा विविध क्षेत्रातल्या लोकांचा विचार केल्यावर हे जे क्षेत्र आहे याला आजपर्यंत पुरस्कार दिला नव्हता. टिळक स्मारक ट्रस्टने आजपर्यंतची सगळी जर का नावं बघितली तर ज्यांचं भारताच्या जडणघडणीत किंवा एक प्रगतिशील राष्ट्र बनवण्याकरता ज्यांचं योगदान राहिलं विविध क्षेत्रात त्यांना आपण पुरस्कार दिला. पण सुरक्षित भारत ठेवणं आणि ही जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलवली म्हणजे कोवर्ड ऑपरेशनच्या माध्यमातून अशा व्यक्तीचा सन्मान हा पहिल्यांदाच इकडे होत आहे. आणि म्हणून यावेळेला आम्ही ठरवलं की श्री अजित डोवाल यांचा सन्मान इथे करा. हे सर्व विश्वस्त मंडळी मिळून हा निर्णय घेत असतात. त्यामुळे जो काय निर्णय होईल कधी तो कळवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.